विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम हरिनाम भगवान की जय, राजा रामचंद्र भगवान की जय, पवन सूत हनुमान की जय, पार्वती पते शिव हर महादेव, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्तात्रेय महाराज की जय, शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री सद्गुरु रामचंद्राय नमो नमः। हे दोन्ही पाचही गिरीवरा बाण पिसाळ्याचा सुटला वारा, हनुमंत उडविला अंबरा गरगरा परिभ्रमे, समचरण सरोजम सम्रनिलांबुधाम, जगननिहित पाणी मंडन मंडननाम, तरुण तुलसी माला कंदर कंजनेत्रम, सदैव धवल हास्य विठ्ठल चिंतयामी, जयांचे केली स्मरण होय सकळ विधेचे अधिकरण, श्री गुरुचे ते नमस्कारोनी आता गौरीपुत्र गजानन, कौशल्यपुत्र रघुनंदन आणि स्वामी गुरु जनार्दन यांचे चरणी साष्टांग नमस्कार करू. शांती ब्रह्मनाथ महाराज रामचरित्र सांगतात, किष्किंधाकांडातील पहिला अध्याय रसाळ चरित्र आहे. पंपा सरोवरावरून भगवंत किष्किंधे राहिले, स्फटिकशिळेवर भगवंत बसलेले आहे आणि 5 वानर पाहिजे. त्या ठिकाणी महाराज गोड चिंतन चाललं बरं. हनुमंतराय झाडावर होते, भगवंत लक्ष्मणाच्या मांडीवर शिर ठेवून झोपले होते स्फटिक शिळेवर. मग त्यावेळेस प्रभू रामाची नजर झाडावर गेली. लक्ष्मणाची डग दिले, लक्ष्मणा डग डग हे वाहणार त्याला वज्र कोणती नाही म्हणे. अंजनी मातेनं सांगलं, बाबा मारुती तुझी गुप्त कोपीन ओळखेल तो तुझा गुरु. मारुत्र्या म्हणले, नंतर माझी गुप्त कोपीन ओळखी. संशय झाला मारुत्र्याला, त्याला गुरु म्हणावं तर आपल्याला लहान दिसाले, ताकदीनं कमी दिसाले, माणूस दिसाले. आता मारुत्र्याचं बळ कसं आहे महाराज, 17 आणि हुडान होऊन पारवत. आगान माझं बळ आहे आणि हात मानव याला गुरु कसं मानावं. संशय माणसाला निर्माण झाला की नाही, माणसाचा संशय नाश करते बरं. म्हणून मला संशय विन घोर आणि पाप नाही गाथोर, विनाशाची वागणूक प्राणी आहे. गुणांना पाय धराव की रामाची, पण मारुत्र्या म्हणले याची ताकद बघा म्हणे. तर ब्रह्मांडाच्या मार्गाची ताकद मारुत्र्य बघाय. याला वाटलं मला देवाला दिली काही, हे देव नवं काही की कोणीतरी सामान्य माणूस होय असं मारुत्र्याला वाटलं बरं. आणि ताकददार माणसाला आपल्यापेक्षा दुसरे कमी दिसत नाही. पण या जगतामध्ये महाराज देवानं एक होऊन बळी आहे, बलवान खेळ. मारुत्र्यामध्ये ती परीक्षा बघावी, परीक्षा. गुरु तर करायचा आहे, पण गुरु जर समर्थ हातच गुरु करा, नाही तर शिष्यापेक्षा गुरु जर कमजोर असला, गुरुला मंत्र हे नाही केल्यावर मग त्या गुरुला काय करावं. शिष्यापेक्षा गुरुमध्ये ताकद जास्त पाहिजे. आता मारुत्र्याने विचार केला, काही नाही वेळा म्हणजे झोपले म्हणले, यार भावाच्या मांडीवर मुलगा घेऊन झोपले. तेवढ्यामध्ये मारुत्र्याने महाराज एक झाडाचा फांटा फेकला रामाच्या. फेकल्याबरोबर हे बाबा तर महाराज जागा सोडायची गरज नाही, चतुर आहे, सुरू म्हणे. बसल्या जागेत महाराजांना बाण लावला, झोपल्या जागे झोपल्या जागी बाण लावून बाण सोडला. बाण गेला आणि ते
झाडाचा फांटा वरच्या वर शेता तुकडे 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 झाले. आता गुरु शिष्य येऊ द्या एकूण एकाची ताकद बघता बघावं लागते बाहेर. नवनाथ आणि मच्छिंद्रनाथ दत्तपर बौद्ध ग्रंथामध्ये महाराज दोघांची फार विनोदाची कथा आहे बरं, खेळी दोघांची. तर गोरक्षणात महाराज आपलं खूप सत्व बघतात बरं. खरंच मी तुला ओळखू येतो की नाही, अनेक रूपामध्ये गोरक्ष त्या ठिकाणी महाराज जातात बरं काय मासोळी जातात. पण मच्छिंद्र सहज ओळख येते, गोरक्ष मच्छिंद्राला ओळखी तशी लपंडाई मारुतीची रामाशी वाटते. झाड तोडलं प्रभू रामानं बसलेला आहे की पुन्हा मारुतीला राग आला. रागाच्या भरात मारुतीला मोठे मोठे माळ उपटाय सुरुवात आणि रामाच्या अंगावर फेकाय सुरुवात केली. बघ वाहुकळी माझी भ्रमेत्र न जाई सापडी भ्रमे हनुमान जाण काही नसली अंगवन झाल्या क्षीण सर्व शक्ती. विनाकारण असायची महाराज. ताकदवान माणसासंग महाराज डिक्का शक्ती नाही नको उठलं डाक कुस्तीला मुंडी मूर्ती घेतली. तसं मारुतीचं झालं. या बाबाला झोपल्या जागी बाण सोडला, बाण आला आणि महाराज बाण तर लागलाच नाही मारुतीला, नुसता बाणाचा वारा लागला रामाचा. काय ताकद असा बाणाचा वारा लागला मारुतीला आकाशामध्ये महाराज गर 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 फिरू लागला. 10 इंच गेली आणि मारुती शेप घुमामध्ये गेली बाई. मारुती म्हणजे बाप आता काही खरणावर म्हणजे खाली पडतो की नाही. महाराज म्हणतात मोठी वाटोळ सुद्धा आणि त्या वाटोळीमध्ये कडव्याचा पाला वर जा सारखं फिरते खाली यायचं ना, तसं मारुतीला वरच फिरू लागले. मारुतीला म्हणजे खाली पडतो की नाही की आणि पडल्यावर वाचतो की नाही. का ताकदवार माणसं महाराज आपलं बळ दाखवू नये बघ. मारुतीला विनाकारण काही देणं घेणं नव्हतं. पण परीक्षा बघाय महाराज गुरुची. पण गुरुच्या अंगात आघात बळ आहे मारुतीला कळालं. ऐसा तो समर्थ ब्रह्मांडाचा तरी देव हे गडा म्हणले. हा वेंगडा वळाले पाया हात उच्च घातले पायात वानरे विचकिले दात तव पिता वायू तेथे पातला. आगायला राहिला खाली येऊ का धाबून जाऊन द्या बरं. तर काही नाही 30-32 काय काही चालेल नवीन नवीन वाचवाय हे तर रोजच्या चालेल. रोजचा खालीला माणसाला खावडतो. नवीन नवीन काहीतरी कवा शिरापुरी कवा कवा मैद्याचे उंडे पहिले दगडावर ठोकायचे असं व्हायला. असो महाराज बाण मारला रामानं. बाण मारल्यावर मारुतीला वरी फिरू लागला. अंधारी डोळ्याला आली, डोळे लागून गेले. 10 इंच केली, शेपट वाकडी झाली आणि हात पाय अशी वाकडे झाले, तोंडही वाकडे झालं. मारुतीला म्हणजे आता काही करणार वासना काही पण यांना मरण नव्हतं बरं. चिरंजीव होतं. चिरंजीव वासन मारून घी आले बरं का. मग तो बाईची म्हणाले बापू मरणास हा मने सावधान पाय हनुमंता तुझ्या संग्रामा घाता निद्राला मोडणे श्री रघुनाथा वृक्ष पर्वता ते छेदिले. गंमत आहे म्हणजे मारुती बघ काय ताकद असेल रामाची. झोपलाय बाबा झोपलाय, निद्रा मोडली नाही. झोपल्या जागेत बाण सोडलाय, झोपल्या जागेत. आणि एवढी जशी मारुतीची गेली किती बळ देवामध्ये असं लई बळवार. त्याच्या मनात आल्यावर हे परत तरी की नाही मारा घंट्यामध्येच पालते खाते. आणि बरेच गावाच्या गाव पालते खायला कल देवाचा बरं. माणसानं हुकम झाला तिथं न बाबा तिथं पाप झाल्यावर पहिल्या काळापासून परंपरा चालत. आज काही नवीन नाही करते. पहिलेही जिथं जिथं पाप झाले तिथे महाराज मुलकापात होत गेले. मुलका जमीन उलायची निघतात भरपूर मध्ये जायचं. पण तसं व्हायची वेळ बाकी शिल्लक काय बरं का. नाथ महाराजांना सकून सांगलं एकनाथी त्या ते त्याच्यातलं 8 होत आले. आता 8 व्हायचं राहिले मुलकापात होईल. थोर थोर वारा सुटर म्हणजे महाराज मोठे मोठे माळ उडून जाती व्हायचे बाकी होतं बरं. काही झाल्या बाप पुत्र होईल पिता वैरी झाला. भरताला साडो मी घरोघर हेंडतील हे झालं बरं का. काही काही खरं झालं राहिलेलं खरं होणार आहे बरं का. आता मारुती महाराज काय म्हणजे बापा विनाकारण फजिती देणं नाही घेणं नाही फजिती झाले बघ. त्रिलोक्य राजा श्री रघुनाथ याचा नको पाहे पुरुषार्थ त्रिलोक्याचा करू शक्य घात
निमेषार्धात क्षोभणी. वाई देवाला म्हणजे लेकरा तुला अक्कल आहे की नाही? अरे कोणाच्या नादी लागाव? माणसानं माणसाच्या नादी लागलं तर काय व्हायचं नाही. पण माणसानं देवाच्या नादी लागू नाही. काही काही माणसानं देव कुठं आहे म्हणतात. आता देवाला तुम्हाला काय होती हात की नाही? उठलं की पारा द्या. अरे बाबा असं तुला येऊ वाटलं तर ये, नाही तर नको येऊ ना. मला म्हणजे आपण नव्हते हरी कीर्तना आणि तुझ्या जाता वारी आपण तर येई ना आणि दुसरं येऊ लागल्यावर त्याला येऊ दे. म्हणजे तुका म्हणे आडकाठी नाही भेटी देवाच्या मला दर्शनासाठी आडकाठी कोणच घालणार होते. वायू पिता म्हणला हन्या तुला कळालं की नाही रे? म्हणजे ब्रह्मांडाचा मालक वय देवांचा देव आहे. त्याच्या नादी तू लागलास त्याच्या मनात आल्यावर कोणाच्या घराला कुलूप लावतो. त्यावेळेस त्याच्या घरात लुकून देईना. सत्ताधीश ईश्वर आहे, देवाचा देव आहे. विनाकारण त्याला आपलं करावं की? पण देवासंग भांडण करायलास. आजपर्यंत देवासंग ज्यानं भांडण केलंय ते संपली. देवाच्या नादी कोणी लाग वायू पिता मारुतीला सांगत आहे. बघ यासी तू आ सर्वस्वी आपण अनन्य भावेरी गावे शरण. श्रीराम सेवेसी विकावा प्राण स्वामी संपूर्ण श्रीराम. पिता पुत्राला सांगायलाय. आमचं वाक्य काय चाल बदलणं वाचायला बरं एकच चाल सुरू केले बरं. गोडी कशी बरं वाचकाच्या अंगात आल्यावर सुट्ट्याच्या अंगात पोटवे बरं का? हे पण मला मी ना चौक भरला असाय पाचारीने कुलस्वामी चौक भरल्यावर महाराज गोंधळा येई व जगदंबे मूळ पीठ माय आंबे व्यास भाजनी पूजा गोंधळी गोंधळ घालते सोम मिळी. ते महाराज गोंधळांचे वाजविले की नाही महाराज अंगात कसं अंगात एवढं यायचं येते बरं का? आता बघा पुढच्या वेळेला कसं अंगात येते. वायू पिता म्हणला हंगा तो चुक राहील. ब्रह्मांडाचा मालक त्याचे पाय धरणा आणि विनाकारण तुला काहीच कळलं पोरा. भांडण कोणा संग करा खेळी कोणा संग खेळा हे कळणार नाही. जाय उठ म्हणले इथं बसू नको ताबडतोब जा आणि राम धरावे ते पाय. आधी आधी रामाचे पाय धर तरच तू कल्याण होईल बरं. आणि देवासंग जर भांडण केलास तुला कोणीच पुसणार नाही. अरे देवाची भक्ती कर. देवाची भक्ती केल्यावर एकाच गावात ना गावागावात ते मंदिर होते. कोण म्हणाले बा उपदेश मदालसा. जशी माय त्या मदालसा बाळाला शिकली ती की नाही त्या पद्धतीने महाराज वायू पिता आपल्या पोराला शिकवायलाय. अरे बाबा रामाचे पाय तर रामाची सेवा कर. चंद्र सूर्य आहे तोपर्यंत चिरंजीव होशील. बोला ऐकवली पित्या वायूचे वचन हनुमान घाली लोटांगण. श्रीरामासी अनन्य शरण दास संपूर्ण मी तुझा. गंमत आहे महाराज. पित्यानं सांगलं आणि पुत्राला मान्य झालं. म्हणजे पिताश्री चूक झाली हो क्षमा करा अपराध महाराष्ट्र विषय. आणि चूक होते माणसाकडून. माणूस हा चुकीचा पुतळा आहे. पित्याला सांगलं जा रामाचे पाय धर. मारुतराय उठले. उठून महाराज भगवान रामचंद्राला शरण आहे. देवाचे विरुद्ध असं आहे जो मज होय अनन्य शरण त्याचे विनिवारी जन्म मरण. शरणांगता शरण मीच एक देव म्हणले ना. केवढाही जरी अपराधी असला केवढाही जरी पापी असला एक वेळ मला शरण आल्यावर त्याला मरू देत नाही. हे देवाचं विरुद्ध आहे. पित्यानं सांगलं मारुतराय तर आम्हाला शरण यायचं. आणि देवाला शरण गेल्यावर बहु आहे करुणावन मनोजी अनंत नाम जा. देव दयाचा सागर आहे बरं. देवानं काय केलं बघ. अंतरयामी रघुनाथा आलं की अंगात द्यायचं जानसी माझे मनोगता. बस तुझे स्वामित्व पाहवया तत्वता. अरे वा वा येलानुचित संग्राम. डमरूवाद विद्यावर अंगात येतेच मला माहिती. आणावं लागते बरं. महाराजांना भूत मोक्ष जबर गवाय झाली झटपट करू काय. आता श्रोत्याला बरोबर काही माणसं महाराज आळस देऊ लागले काही गुंगू लागले काही इकडे तिकडे बघू लागले. मग श्रोते म्हणजे काय वाचक पोती वाचवालो रंगात काय असं मला जाय म्हणल्या बरोबर त्या ठिकाणी महाराज उठले मारुतराय झडभडोनी वैला आणि भक्तीच्या वाठ्याला
की त्याला सांगलं मारुतीला उठले बापा देवाला शरण जावंच लागते का देणे हा जीव दिला दान त्याचे करावे चिंतन देवानं देवाच्या सेवेसाठी तुम्हा आम्हाला जन्म दिलाय पण जीवाला देवाची सेवा करायची कळणार माणसं करू नाही त्याची सेवा करतात कोणी बायकोची सेवा करी कोणी मला शाहकाराची सेवा करू पैशासाठी हो पण बाबा ते सेवा क्षणिक आहे बरं का ज्यानं जन्मात देवाची सेवा केली त्याचं जन्म मरून चुकते तुकोबा म्हणले ना मग घेई घेई माझी भाग आणि जन्म नाही रे आली इमानदारीने देवाची सेवा करा जन्म म्हणून चुकत एवढी ताकद देवाच्या सेवेमध्ये आहे ती त्याला सांगलं जाय मारुती कर सेवा कुठले मारुती रे पळतच जाय रे म्हणजे भगवान शरण तुला भगवान प्रभू चूक झाली हो अज्ञानपणामध्ये काही माणसाच्या चुका होत मारुतीला म्हणजे अज्ञान होतो मला कळालं नाही मला वाटलं ती माणूसच बघायची तुमची ताकद बघायला आम्हाला एक संशय निर्माण झाला मी बलवान आहे आणि मायनं तर सांगले जे तुम्ही वज्र कोटी वरती त्याला गुरु कर मग देवा मला संशय झाला तुम्ही जसा सामान्य दिसू लागल्या म्हणून मी तुमची परीक्षा बघलो म्हणजे परीक्षा मग देवा म्हणे मी ती परीक्षा बघलो मी काय खरं तुझ्या संग भांडण घ्या दोघांचं भांडण दाटू कुठं देव भक्ता समोर आईसी माझी अपराधता क्षमा करावी श्री रघुनाथा म्हणून चरणी ठेविला माता शरणागता अनुपेक्षी गंमत आहे मार देवा संग नातं जोडलं की देव क्षमा करते पळत आले मारुत्रे दोन्ही हात जोडले आणि प्रभू रामाला म्हणजे भगवान मी तुमचं लेकरू आता लेकरू म्हणल्यावर किती रागीट बाप राहू द्या लेकरू म्हणल्यावर नातून कळल्यावर बापाचा पल्लव धरल्यावर बापाला मारायचं राग राग महाराज भाग लागल काय ते घेऊन पण महाराज मारणं बाहेर काय गुजारते तुला धाकली करू म्हणते पण धाकली ना महाराज अंतरामध्ये पित्याच्या माया असते तसं मारुतीला म्हणले प्रभू चूक झालेली चूक पोटामध्ये घाला बरं मी तुमचं लेकरू आहे लेकरू आता लेकरू म्हणल्यावर पिता दयावंत असते बरं प्रभू रामाला मारुतीची माया आहे आणि भगवान काय म्हणतात सोमित्र म्हणे रघुनाथा वीर धीर झुंजार पुरता सोन्याची चरणी ठेवी तो माता नवे सर्वता विश्वासो वा गंमत आहे महाराज लक्ष्मी म्हणले दादा दादा सावध राहा बरं हे काय सामान्य वानर दिसणार झालंय बळवान दिसाले बळवान महाग धोका झालाय आपल्याला लई लोक फसवेगिरी करतात फसवेगिरी काचे सोंग घेतात काचे सोंग घेऊन घरा लोकांचे फोडतात फोडलं की लक्ष्मणला कालच ते रावण महाराज होरलो महाराज झटा वाढविला भगवा घातला अंगावर दाड्या राखल्या आणि दाड्या राखून काय म्हणलं शिते पोरान देई माथे माय भीक वाढ मग भीक कालच दादा धोका झालाय या लोकांचा धोका खायचा नाही दिसाय वाहणार दिसाले बलवान दिसाले प्रतापवान दिसाले दादा तुम्ही लय भोळेपणा जाऊ नका उगं आपलं म्हणू नका आपल्या सगळं राहील आपलं म्हणल्यावर झोपी आपली मुंडी जावी बरं काय रावणचा ना वानराचा वेश घेऊन आलाय एक बार ठेस लागल्यावर माणूस खाली बघते बरं आणि मसलवट आल्यावर राम राम होते घेऊ वाटते तसं लक्ष्मण म्हणले दादा धोका झालाय महाराज सीता नेली तसं वानरून जर आला असलं आणि आपल्या संग राहील आपण दोघं झोपी गेल्यावर झोपीतून मुंडी जावी धोका खायचा नाही सावध राहा लक्ष्मण सांगायचं बरं रावणे दावणी विश्वासाशी जैसे दिले जटायुषी तैसेची हा करील आमासी नयवान राशी विश्वासो गंमत नाही महाराज दगा बसल्यावर माणूस विश्वासच कोणाचा खायला लक्ष्मण म्हणे दादा काही म्हणा वानराचा विश्वास मला नाही बा का नाही मला धोका झालाय ना गमत महाराज रावण कपटे काही करते त्याच्या रावणाच्या मनात काही करते कपटी माणसं काही करते केलं ना महाराज
जटायुराम भक्त जटायुनं रावणाला हरविला, अंगावरले कपडे फाडले, नागोबा केलं, दातात तण धरून रावण पळायला लागला. पण रावणानं बुद्धी लढवी. जटायू रामाचा इमानदार भक्त आहे. कपट केलं रे, काय कपट केलं सांग म्हणले जटायू, तुझं मरण कशामध्ये आहे? तुला रामाची आण आहे, रामाची. तर हरिभक्ताला रामाची आण घातल्यावर हरिभक्त लबाड बोलना थेरावला माहित होत. मग त्यावेळेस जटायूने सांगला, रावणा माझं मरण डाव्या पायाच्या अंगठ्यामध्ये आहे, तुझं मरण सांग बरं. जटायूने सांगलं, माझं मरण दोन्ही पंखामध्ये आहे बरं. इमानदारीने सांगलं जटायूनं. जटायूने विचारलं, तुझं मरण कशामध्ये आहे? रावण लबाड मिथ्यावादी मूळचा कपटी रावणनं सांगितलं, माझं मरण डाव्या पायाचा अंगठा फोडला की मरण भरते. मग दोघांमध्ये झालं. जटायूनं अंगठा फोडला, अंगठा फोडताना रावणाच्या हातात दोन्ही पंख आले होते. लक्ष्मण मला दादा रावण फार कपटे, हा रावणच असत वानरून आलेला आहे, आपल्या संग राहील, गोड गोड बोलल, दोघांचं मुडकं दाबील बरं, अजिबात आता विश्वास खायचा नाही. लक्ष्मण सांगायला लागले बरं. निदडा प्रतापी तू रघुवीरा, छेदिले पंच पर्वत तरुवरा, येरवी हा मुचा करिता चुरा, नये वानरा विश्वासो. लक्ष्मण म्हणले, मी हिंमत नाही बाबा. का नाही? तुम्ही संघ होते म्हणून आम्ही वाचले. काय वानर सामान्य वानरा भेटा, मोठमोठे 5 माळे एकदा अंगावर फेकली. ते माळ तोडायची ताकद आमच्यामध्ये नव्हती. तुम्ही बलवान पुरुषार्थी होते आणि 5 आलेले माळे एका बाणाने तोडले म्हणून आम्ही वाचल्यावर, नाही तर काही खरं नव्हतं. या वानराला सामान्य वानर मानायचं, वानर होय की नव्हतं? काय कपटी जर रावणच काही चिंता लागली बरं की. लक्ष्मण म्हणले, दादा तुम्ही काय म्हणा, याच्यावर आमचा भरोसा नाही बरं की. हा श्रीराम म्हणे स्वमित्रासी, तू तवयासी नोळकीसी, एक पिंडत्वायासी आमासी, हाती विश्वासी निज सका. भगवान म्हणले, लक्ष्मण तसं न बरं, तुला काही कळत नाही. जाणता देव आहे मला, चतुरात शिरोमणी, देव शिरोमणी. भगवान लक्ष्मणाला पिंडाची कथा सांगायला लागली. ऐक लक्ष्मणा, ज्यावेळेस पायस पात्रातून महाराज पिंडाची कथा तुला माहित नाही ना, तुला पिंडाची कथा मी सांगतो. त्या ठिकाणी महाराज वचिष्ठ आणि त्या ठिकाणी पायस पात्रातून प्रसाद निघाल्यावर त्याचे 3 पिंड केले. 3 पिंड केल्याच्या नंतर महाराज एक कैकेयीला दिला, दुसरा सुमित्रेला आणि एक कौशल्याला, 3 राहिला. 3 गेल्यावर दिल्याच्या नंतर काही रुसून बसली. रुसल्याच्या नंतर काय झालं बघ. एक पिंडात हनुमंत त्याची विषयी पूर्व कथा, तुझं सांगेन मी आता सावधानता उधारी. लक्ष्मण म्हणजे आहे का? हनुमंत एका पिंडाचे सबळ बलवान आहे, तुला माहित नसेल, पण परिपूर्ण पिंडाची कथा तुला सांगतोय. कोण कोण्या पिंडाचे, कोण कोण्या पिंडाचे. लक्ष्मणा लक्षात ठेव, भगवान रामचंद्र परमात्मा पिंडाची कथा त्या ठिकाणी लक्ष्मणजीला सांगू लागले. सांगा बरं. माझा चित्रकुटी असता तुझं भरतासी युद्ध करिता, म्या सांगितली होती कथा, ऐक मागुती सांगेन. गंमत आहे, देवानं पहिले बरं कथा सांगली होती बरं, पण काही काही माणसं महाराज विसर भोळे. आता काल आलेले रात्री आपण कथा ऐकली की नाही? रात्री ऐकलेल्या माणसं आता विचारा की काय झालं रात्रच्या कथेत, काय म्हणतात. आम्हाला काही ध्यान नाही होते का, सगळ्यांनी ऐकली, मला ध्यानात ठेवायची राहते काय, ऐकली तिथं सोडून द्या, सोडून देतात. तसं त्या ठिकाणी देव म्हणजे लक्ष्मण ज्यावेळेस चित्रकूट बनवतात तुम्ही आम्ही होते, त्यावेळेस भरता सांगतो युद्ध करू लागलास, त्यावेळेस तुला पिंडाची कथा सांगली होती. मग लक्ष्मणजी म्हणजे माया कोणी ध्यानात राहते पोच. बाया म्हणतात की नाही, वळल्या वाटी ध्यानात नाही माती, तसं बरं चांगलं होतं नाही, पण विसरलं. पुन्हा भगवंत म्हणतात, पुन्हा तुला एक बार कथा सांगतो आहे, सांगा बरोबर. पुत्रेष्टी आगी यज्ञ पुरुषी प्रसाद ताट दिदले रायासी, त्रिविध भाग करिता त्यासी,
दिगी राणी अशी दिदले दशरथ राजानं श्रंग ऋषीला आणलं तिघीला दिली सामान्य घाण वेळ झाली शापावून झाली आणि घार झाल्याच्या नंतर महाराज ते उशाप मागितला म्हणजे महाराज शाप दिला खरं मी घार झाले पण सांगितलं ज्यावेळेस दशरथ राजा पुत्र पाविष्टी यज्ञ करी त्यावेळेस रुसून बसल्यावर त्यावेळेस गंमत नाही महाराज बाई रुसून बसले लाडकी ना लाडक्या बायकोने रुसतात तर ते लाडकी बोळ्या रुसना कर मला तू काम करता एवढं निंद तेवढं निंदित करताय पण लाडक्या महाराज घराच्या बाहेर निघणार तर कामही करणार रुसले बिगर राहणार तसे दशरथ राजाची ही बाई लाडकी होती लाडकी एवढी लाडकी महाराज कोणत्याही संघ जत्राला गेली समितीत गेली आणि उदाऱ्या समितीत गेली बरं घेतली की वर्षपर्यंत हात घातला एवढी लाडकी बरं रुसून बसले काय झालं बघा राजा रामचंद्र भगवान की जय, पवन सुत हनुमान